येस डेफिनेटली पुन्हा एकदा जबा मॅच कडे चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जनता राजा सील आणि त्यांच्या विरोधात इथून आपल्याला पाहायला मिळेल संघ चला प्रबोध आपण या स्कोरच्या भूमिकेमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय की इथून जे सलामीचे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. बॅट्समन अमोल आणि भूषण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंडचा आज दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जनता राजा सील संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या बरोबरीनं इथून आपल्याला पाहायला मिळते अर्थातच चला ग्रीन सिग्नल होतो 3-2-1 सामन्याला केली जाईल सुरुवात. अगदीच आपण पाहतोय ऑफिशियल त्या ठिकाणी पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये भूषण आणि अमोल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ग्रीन सिग्नल लेग स्प्लिट फर्स्ट बॉल गोलंदाज तयार. हो यावेळेस बॉल समोर होता पुढ्यात बॅटची इन आरएच आदर्श टीमचा कॅप्टन या हा दोन्ही संघाचे 12 या ठिकाणी आहेत. आम्ही चिठ्ठ्या या ठिकाणी घेतोय. 2 चिठ्ठ्या आहेत आणि त्या 2 मध्ये आम्ही चिठ्ठ्या या ठिकाणी उडवतोय. आयोजकांच्या वतीने फर्स्ट बॉल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. बॅटची आतली कडा घेतली आणि सरळ विकेट कव्हरच्या माध्यमातून हा झेल कॅरी करत पहिला धक्का इथून आपण पाहतोय की बॅटिंग करत असत जनता आणि आदर्श टीमला बाय मिळाली आहे. तो संघ थेट जाऊन आता पोहोचलाय क्वालिफायर मध्ये. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि इथून मात्र खऱ्या अर्थानं नवीन बॅटर मध्ये आतमध्ये दाखल होईल बॅट्समन पंकजला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सेल संघ आपण थोडं स्पीडअप घ्या. खास करून जास्त टीम मीटिंग या ठिकाणी करू नका. वारंवार चर्चा करू नका. विनंती असेल 3 षटकाचा हा सामना आहे आणि त्यामुळे तुम्हाला 10 मिनिटांमध्ये पहिली 3 षटक संपवणं फार अनिवार्य असेल. बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक नितेश च्या माध्यमातून आपण पाहतोय. नितेशला बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस फटका फार चांगला डीप एक्स्ट्रा कव्हर क्रॅकिंग शॉट बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर 4 रन चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज अगदी गेल्या आता इथून चांगला स्ट्रोक आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले मध्ये प्रॉपर टायमिंग मध्ये खेळला होता. फक्त टायमिंग दिशा दिली चेंडूला येऊ दिलं बॅट वरती. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नव्हता गॅप शोधली त्या ठिकाणी आणि सरळ फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये फार चांगला आपण पाहू शकाल. या ठिकाणी कनेक्शन चांगलं झालं होतं. 2 खेळाडू फाटला करत होते पण तो कनेक्शन इतकं प्रॉपर होतं की चेंडूला अडवणं मात्र फार कठीण त्या ठिकाणी बनलं जातं आणि 4 धाबा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. पंकज नवीन फलंदाज आणि त्याच्याच बॅटमधून या 4 धाबा सध्या आपण पाहतोय. यावेळेस बॉल सरळ ऑफस्टिकच्या वाईट लाईन वरती फेकला जातोय आणि इथून देखील सरळ बॉल चाललाय पंकजला बीट करत. हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिल्या बॉल वरती जरूर पंकजनं चौकारानं स्वागत केलं होतं गोलंदाज नितेश परंतु यावेळेस मात्र नितेशनं
अगदी बाईट लाईन वरती बघा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी बाईट लाईन पकडून या ठिकाणी चेंडू फेकले जात आहेत. रिव्हर्स या वेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय आणि बॉल चालला या वेळेस देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडं 4 रन चौकार. अजून एक चौकार आपण पाहतोय. फलंदाज पंकज अगदी ड्रेसिंग रूम मधून जणू काही सेट होऊन आला की काय चांगले प्रॉपर कनेक्शन मध्ये फटक्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं गॅप शोधल्या जातात. अगदीच ठाऊक होतं बोलकलं होतं की गोलंदाज निचेश अगदी वाईट लाईन मध्ये चेंडू फेकले जातात. ऑफस्टिक वरती चेंडू फेकले जातात. त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये हा फटका इथं बनणं फार महत्वाचं होतं आणि तो फटका इथून पंकजच्या बॅट मधून आपण पाहतोय. 8 धाबा टीम आपण पाहतोय जनता राजा सील टीमच्या माध्यमातून. यावेळेस मात्र एक्स्ट्रा उद्ध्वस्त सिग्नेचर डिग स्पाच लाकूड तोड गोलंदाजी. अजून एक विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अगदीच यॉर्कर चेंडू होता त्यामुळे इथून प्रॉपर टायमिंग करू शकला नाही. सरळ चेंडू जाऊन स्टँड वरती पाहायला मिळतोय आणि इथून पंकजची विकेट. हा जो संघ जिंकेल तो थेट पाषाण संघासोबत खेळेल आणि सामना 2 षटकाचा असेल. यानंतरचे सगळे सामने आहेत ते 2-2 षटकाचे असतील. याची प्रत्येक संघ नायकांनी नोंद घ्यायची. नवीन फलंदाज होता कोण गेला प्रजतला आपण पाहतोय. मागचा बॉल आपण पाहिला होता की काय फटका केला होता पंकजनं. अगदी वारंवार रिफल मध्ये आपण तो फटक्याचा उल्लेख करत आलोय. फार चांगला फटका आपण पाहिला होता परंतु तिथून मात्र त्याला थोडस थांबवलं होतं आणि यावेळेस मात्र सरळ चेंडू बॉडीवरती पाहायला मिळतोय. बॉडीवरती लावडली अपील होती परंतु लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि हा चेंडू येतो इथून डॉट. पहिला वर्ष खेळ समाप्त झाला. टीमची थोडं धावसंख्या आपण पाहतोय जनता राजा सील संघाची 2-8 वरती संघ जाऊन पोहोचतोय. 2 चौकार त्यानंतर 2 विकेट 2 चेंडू डॉट एकूण 4 चेंडू या षटकामध्ये डॉट फेकलेत गोलंदाज नितेशनं आणि 2 चौकार देखील आपण पाहिले. त्यामुळे इथून पहिला वर्ष खेळ झाला समाप्त. या ठिकाणी 8 वरती संघ जाऊन पोहोचलाय. चला टीम मीटिंग प्लीज करू नका प्लीज. चला स्पीडअप घ्या. बॉलर कोण आहे? तेजस मोरे बॉलिंग ट्रॅक वरती आता सज्ज होतोय. आपण पाहतोय अगदी युवा अंडर 19चा गोलंदाज आपण खरं तर पाहतोय. युवा गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती आता विश्वास दाखवला संघ नायकाडा पण तो विश्वासाला साहजिक गोलंदाजी राहील की कारण सुरुवातीला फार चांगली गोलंदाजी केली आहे. आपण पाहतोय नितेशनं फक्त 8 धाबा 2 महत्वाच्या विकेट 2 धक्के या ठिकाणी आपण पाहतोय. कुलगाव संघाला खरं अर्थानं बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जनता राजा सील संघाला 2 झटके या ठिकाणी दिलेत. अर्थातच पहिल्या षटकावरती क्रॉस बॅटनं ऑफस्टिकला जाऊन पिक केलाय. फटका चाललाय मिड विकेट सीमारेषा बाहेर आणि टोकलाय भव्य स्वागत केलाय या ठिकाणी गोलंदाजाचा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी चेंडूला येऊ दिलं. शॉर्ट पिच लेनचा बॉल त्याला हुक केलं जागा बनवली आणि बीड विकेटच्या रिझन मधून अगदी चेंडू सीमारेषा बाहेर. भव्य स्वागत तेजस मोरेचं या ठिकाणी केलंय फलंदाज अमोल. या खेळाडूंना मात्र अमोल जो सलामीला फलंदाज केलाय. स्ट्राईक मिळाली नव्हती परंतु जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली अगदी भव्य स्वागत या ठिकाणी तेजसचं आपण पाहतोय. षटकार त्याचं स्वागत केलंय. तुमची थोडं धाबा संख्या 14 वरती संघ जाऊन पोहोचला जातोय. स्पीडअप घ्या प्लीज. वारंवार आम्ही उल्लेख करत आलो स्पीडअप करा. अतिरिक्त वेल एक्स्ट्रा खर्च करू नका. यावेळेचा बॉल फॉलो केला. फलंदाजाला ऑफस्टिकला गेले होते जरूर डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथून कदाचित नजदीकी बाबाला पाहायला मिळालं असतं परंतु क्रीज मध्ये अमोल अगदी जितक्या वेगाने दाबले होते
की इथून जर कनेक्शन झालं असतं तरी कदाचित मला तर वाटतं पोहोचले होते. ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल चेंडू सरळ बॉडीवरती आदळला जातोय. इथून स्वतः गोलंदाज गेले होते. ओ डायरेक्ट हिटने काम तमाम होत आहे या ठिकाणी. यावेळेस देखील अपस्टिकला धरून चेंडू फेकले जाते. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न या ठिकाणी विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु इथे डायरेक्ट हिट झालेली नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 15 वरती जाऊन पोहोचलाय जनता राजा स्टील संघ. आपण पाहतोय या बॅट्स मध्ये सुरुवातीला 2 विकेट गेल्या होत्या, परंतु त्यानंतर डाबाला सावरत अमोल आणि प्रज्योतला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी तेजस मोरे षटकाराचा मार खाऊन सुद्धा चांगले चेंडू त्यानं रिलीज केलेत. यावेळेस अगदी परफॉर्म डिलिव्हरी पाहायला मिळते आहे, परंतु पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी असेल. वाईट साठी तिसऱ्या पंचांकडे आता रिफर केलाय बघा. सर रिव्ह्यू कुणाचा आहे? सर रिव्ह्यू कुणाचा आहे? अंपायर. येस डेफिनेटली अंपायर रिव्ह्यू आहे या ठिकाणी चेक केलं जाईल. चेंडू ची हाईट चेक केली जाईल खास करून. इट इज वाईट बॉल कॉल असेल. डोक्याचा वर्ण गेला हा चेंडू. अरे पण डोक्याचा वर्ण गेला बॉल. पुढे आला पण डोक्याचा वरून गेला पूर्ण. वाईट आहे बॉल आहे ना आपल्याकडे, पण आपण असंच बोलू नाही शकत नाही ना. चला वाईट बॉलचा इशारा येतोय. दुसऱ्या पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी. आपण पाहतोय की वाईट बॉल या ठिकाणी आला. टीमची टोटल धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचला संघ. शॉर्ट पिच लेन शॉर्ट फाईन लेग मध्ये यावेळेस प्रोटेक्शन पाहायला बिलल. एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न थोडीशी लेझी त्या ठिकाणी कॉलिंग होते. लेट कॉल गेला होता दुसऱ्यासाठी आणि सक्सेसफुल पाहायला मिळतं त्यावेळेस मात्र असं पाटलं होतं. थोडंसं मी तर म्हणेन या ठिकाणी जणू काही प्रोजेक्ट शेवटच्या मोमेंटला ही धाव घेण्याचा प्रयत्न त्यानं केला की शत्रुशेख थोडासा लूज त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याचाच फायदा उचलत मी तर म्हणेन या चेंडूवरती सिंगलला डबल मध्ये आता रूपांतर करत असताना पाहायला मिळतोय. टीमची थोडं धाव फटल्यावरती 18 वरती संघ. हो यावेळेस बॉल सटिक लेंथ वरती डायरेक्ट हिट पुन्हा एकदा केली आहे. इकडे अगदी गोष्टी नेम शिकलेले नाहीयेत. बरेचसे डायरेक्ट हिट झाले परंतु एकही सक्सेसफुल झालेले नाही आहे त्या ठिकाणी. लेग बॅकची इथं आपल्याला पाहायला मिळते. षटक समाप्तीचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 मध्ये 9 बनल्यात या षटकामध्ये. टीमची टोटल धावसंख्या 19 वरती. पण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट जरूर आपण पाहिलं, परंतु त्यानंतर या ठिकाणी अमोल आणि प्रज्योत 2 खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्या हाही चेंडू मात्र फार चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉलला मात्र षटकाची षटकारांत सुरुवात झाली होती आणि डॉट बॉलला मात्र समाप्ती केली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल धावसंख्या धाव पटलं होते 19 धाबा आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी. हा बॉल बघा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि इथून सरळ फलंदाज मी तर म्हणेन अमोलला सरळ बीट करत क्षेत्ररक्षकचा वेध या ठिकाणी घेतोय. चला लगेच या गोलंदाज जो कोणी असेल त्या गोलंदाजाला लगेच आपण बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी आणायचं आहे. आम्ही लोक अपेक्षा करत लास्ट ओव्हरला ना 20 च्या आसपास रन असले पाहिजे. 20 च्या कमी असले पाहिजे तर 19 बनल्यात आपण पाहतोय 2 षटकामध्ये. शेवटचं षटक आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आता प्रशांत हा डेफिनेटली प्रसाद आपण पाहतोय उर्फ लाल्या या नावानं प्रसिद्ध आहेत आणि तोच आला आता गोलंदाजीसाठी. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अगदीच आपण पाहिलं की सध्याचा इन्फॉर्म खेळाडू प्रसादला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग मध्ये देखील तो दमखम आपल्याला पाहायला मिळेल जरूर, पण गोलंदाजी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पडल्यानंतर अगदी वलन देखील आणि चकमा देखील दिला इथून फलंदाजाला आणि या बॉल वरती आले विकेट.
चला बॅट्समन लगेच पाठवायचं मैदानच्या आतमध्ये. हितेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, हितेशला आता मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला. इथून विकेट सक्सेस केल्या, स्ट्राईक हवी होती मी तर म्हणेन अमोलला, आणि त्यामुळे इथून कुठेतरी विकेट आता गमावलंय जनता राज्य स्टील संघ आपण पाहतोय या मॅच मध्ये. परंतु इथून 3 विकेट गमवत असताना आपण पाहिलं धाव फलकावरती तर 19 धाबा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज अमोलला जेवढी जास्त स्ट्राईक आता भिलेल तेवढा मी तर म्हणेन धाबाचा इफेक्ट पडू शकतो, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडूमध्ये 6 धाबा तसं बॅटमधून आपण पाहिलं. त्यामुळे इथून जास्त वेळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आवडली अफील वरती थोडंसं पंचांना गुमराह केलं जातं विकेट किपरच्या माध्यमातून. ही अपील अगदीच फार मोठी होती, परंतु आमचे तटस्थ पंच आहेत, अगदी पंचांचा इशारा कुठला येत नाहीये. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकाल, पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बॉल, बॅट आणि बॉलचं फार दूरचा कनेक्शन त्या ठिकाणी नव्हताच मी तर म्हणेन. चेंडून अतिरिक्त वलन घेतलं, बॅट पासून थोडासा लांबच राहिला. याही वेळेस अगदीच स्विंगर रोल केलाय गोलंदाजाने. पुन्हा एकदा चेंडू वलवला, पडल्यानंतर अतिरिक्त वलन, आणि इथून देखील पुन्हा एकदा बीट केलं फलंदाजाला. काय बात आहे, प्रशांतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये, ही त्याची खरी बोलक आहे. अगदीच यॉर्क लाईन मध्ये चेंडू पडल्यानंतर चेंडू हातभर पद्धतीने बोलवला जातोय, व्हाईट लाईन मध्ये चेंडू फेकले जात आहेत. आणि या परिस्थितीमध्ये सुरुवातीला आपण पाहिलं की सुरुवात चांगली झाली होती, परंतु या षटकामध्ये धाबा प्रशांतच्या बनल्याच नाहीयेत. लेग बाईकचे एक आपण धाव पाहिली आहे, त्यानंतर एक विकेट, एक डॉट बॉल, बरंच काही या षटकामध्ये डेट ओव्हर मध्ये या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलंय. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी काय असते हे तो सिद्ध करतोय मैदानच्या आतमध्ये. 3 चेंडू त्यानं फेकलेत, फक्त एकच धाव लेग बाईकच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळाले. हलक्या हाताने कट केलंय, गली पॉइंटला 2 शतरक्षे, गॅप भरपूर आहे मोठा, धाबाला नाही पडणार तोटा, चाललाय सीमा रेखा फार 4 रन. फक्त टायमिंग होता या फटक्यामध्ये, दिशा दिली ऑन साइडला टर्न केलं होतं चेंडूला, आणि फक्त दिशा. मग ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं चेंडूला येऊ दिलं, अगदी बॉल फिंगर रोल केलं होतं प्रॉपर टायमिंग मध्ये, गॅप शोधत 2 खेळाडूच्या मधोमध कशा पद्धतीने पाठलाग चालू होता, परंतु शर्यत इथून जिंकली ती अर्थातच चेंडूनं, आणि या बॉलमध्ये आला 4 धाबा. चला बॉल द्या. टीमची टोटल धाबा संख्या 24 वरती. 2 चेंडूचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक आहे. 30+ धाबा झाल्या तर कदाचित सामना फार चांगला आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चौकार प्रशांतच्या विरोधात आपण पाहतोय. या ठिकाणी आमचे हॉलिंडर्स त्या ठिकाणी आहेत, आणि बॉल देखील आलेला आहे, मॅच बॉल. थँक्यू सो मच. बघा एवढ्या रात्री आता तब्बल 2 वाजला तरी सुद्धा आमचे हॉलिंडर्स किंवा आमचे ते प्रेक्षक वर्ग जो आहे तो अगदी आम्हाला फार चांगल्या पद्धतीने मात्र सहकार्य या ठिकाणी करत आहेत. त्यांचं आपण करा वेलकम, स्वागत, खऱ्या अर्थानं धन्यवाद. आपण या ठिकाणी चेंडू आतमध्ये दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही सहर्ष करतोय, स्वागत. यावेळेस फार चांगला फटका या ठिकाणी मैदानाला अगदी गुदगुल्या करत चालला होता, परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक केलं जाईल. थोडासा अगदी उंच होता थ्रो, परंतु या ठिकाणी अगदी प्रशांतची जी हाईट आहे ती फार उंच आहे, त्यामुळे जरी चेंडू इथून 2-3 घेतले, तिसऱ्यावरती आउट झाले, 2 मार. 2च धाबा या बॉलवरती येतील. तिसरीचा प्रयत्न होत होता, त्यामुळे इथून 2च धाबा ऍड केल्या जातील. टीमची टोटल धाबा संख्या एकूण स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल ती अर्थातच 26 धाबा. 26 धाबा, 4 विकेट गमावल्यात. नवीन फलंदाज बाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा डेफिनेटली अमोल आपण पाहतो स्ट्राईक एंडला
5 बॉल त्यानं फेस केले, 6 बॉल ते खेळतोय. हा त्याचा स्ट्राईक रेट नाहीये, परंतु मी तर म्हणेन प्रशांतनं फार चांगली गोलंदाजी केली आणि त्याला कुठेतरी रोखलंय. मागच्या 3ही चेंडूवरती त्याला सलग बीट केलं होतं. मी तर म्हणेन त्याच्या विरोधात प्रशांत आणि अमोलचं या 2 खेळाडूंमध्ये बॅटल होतं, परंतु ती शर्यत अजूनपर्यंत तरी प्रशांत जिंकलेली आहे. कारण अजूनही त्याचा 1 बॉल या षटकातला शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंड वरती अमोल आपण पाहतोय. सलग 3 चेंडू डॉट फेकले होते मागच्या वेळेस मात्र प्रशांतनं अमोलच्या विरोधात. पण त्यावेळेस हा फटका चांगला आहे आणि त्यावरती केलाय आघात. बॉल जाईल मिड विकेट सीमारेखा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोफनं शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. पहिला इनिंगचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल धावसंख्या 30 झाल्यात. 31चा टार्गेट या ठिकाणी सेट केला जाईल आणि हा टार्गेट फार चांगला. आपण पाहतो सुरुवातीला धावा बनला नव्हत्या, पण शेवटच्या बॉलवरती आलेला या चौकारानं एक सन्मानदायक टोटल या ठिकाणी आपण पाहतो उभा केलाय. अर्थातच बॅटिंग करत असताना जनता राजा सील टीमनं, त्यामुळे इथून धाबा कशा पद्धतीने चेंज केला जातील आपण पाहतोय. कुलगाव संघाच्या माध्यमातून बॅटिंग लाईन फार स्ट्रॉंग आहे यांच्या त्यांच्याकडे. मागच्याही मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की बॅटिंग फार चांगली आहे त्यांच्याकडं. मागच्या मॅच वेळेत आपण पाहतो सावरे संघाला पराभूत केलं होतं. या संघानं अगदी फार चांगला सामना रंगला होता. अंतिमच्या टप्प्यावरती शेवटच्या 2-3 चेंडूवरती तो सामना गेला होता, परंतु तिथून मात्र सावरे बॉईज या संघाला धूळ चारत मात्र त्या संघाला पराभूत केलं होतं या संघानं. परंतु इथं काय घडेल या मॅच मध्ये टार्गेट आहे येणाऱ्या 18 बॉल आणि 31 धावांचं. चला विनंती असेल सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायचे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय का? टॉस नाही झाला ना? आता यांच्या जितल त्याच्या खाली बघ नवीन बॉक्स असेल जुनाच आहे इकडे असेल ना अजून एक बॉक्स. हा विनर वर्सेस त्यांच्या विरोधात इथून खेळला जाईल. सामना जो संघ जिंकेल आहे ना दादा लाल्या दादा तो संघ पाषाणी संघासोबत आपल्याला खेळताना पाहायला भेटेल. परंतु कुठला संघ असेल इथून कुलगाव की मग जनता राजा असतील, 2 संघांमध्ये सध्या बॅटल पहिलं सत्र समाप्त झालाय. 30 बनल्यात, 31चा पाठलाग करायचा आहे कुलगाव संघ. चला सलामीर जोडी पाठवा प्लीज. स्क्रीन मध्ये आपण पाहू शकाल तिकडे प्रेक्षक वर्ग. आता मच्छरांनी खरं तर मच्छर फार आहे या ठिकाणी. आता प्रेक्षकांनी खऱ्या अर्थानं काहीतरी त्याच्यावरती उपाय शोधलाय. प्रेक्षक वर्ग बघा, मच्छर इकडे पाहिलं तर फारच आहे, परंतु प्रेक्षक वर्ग मच्छराला देखील ऐकणार नाही. कारण क्रिकेटचे शौकीन आहेत प्रत्येक जण आणि क्रिकेटची आवड ही कोणालाच कुठे रोकत नाहीये. मग तिकडे जेवायला मिलो किंवा नाही मिलो, आम्हाला मॅच बघायची आहे, आम्हाला स्पर्धा बघायची आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं आपण पाहिलं प्रेक्षक वर्ग बघा अगदी अजूनही मैदान सोडायला मागत नाहीये. त्यांना देखील ठाऊक आहे अगदी क्रिकेटचा जो आनंद असतो तो कुठेच मिळत नाहीये आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं आज या स्पर्धेला प्रेक्षक वर्गांनी फार चांगला प्रतिसाद देखील दिलाय. अगदी सलग 5 रात्रीमध्ये प्रेक्षक वर्ग आपल्याला बऱ्याच मोठ्या संख्येनं मैदानावरती उपस्थित पाहायला भेटायला. इथे येऊन काही प्रेक्षक जे आहे ते घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतात, परंतु काही प्रेक्षक अगदी इथं येऊन या स्पर्धेला एन्जॉय करताना आपल्याला पाहायला भेटायला. चला जाऊया मॅच मध्ये. तर ठिकाणी सलामीची जोडी प्रशांत आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय कुणाल. ही सलामीची जोडी 18 मध्ये 31 बनवायच्या. बॉलिंग ट्रॅक वरती भूषण हा गोलंदाज आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या ह्या पहिला षटकासाठी तो गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. लिव्हर फुल टॉसचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफच्या दिशेनं. पहिला अटॅम्प मध्ये चेंडूला अडवलं जाईल, परंतु इथून घाई करण्याची गरज नाही असे सांगत असताना प्रशांत आणि कुणाल मध्ये ताळमेळ फार चांगला आहे. एकच धाबेवरती दोघांनी खऱ्या अर्थानं इथून थांबवलंय. दोघांना देखील दुसरीचा प्रयत्नच केला नाहीये. दोघांकडे क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. कुणालनं मागच्या मॅच मध्ये फार चांगली बॅटिंग केली होती, प्रशांतनं देखील चांगली बॅटिंग केली होती. ओ यावेळेचा बॉल लाईन चेक करावी लागेल. पंचांनी इशारा केलाय त्या ठिकाणी नो बॉलचा. 1+1
नो प्लस 1 अशा 2 धाबा या ठिकाणी. आधीच दुष्काळ आणि त्यात हा 13वा महिना, धाबा कमी आहेत धावपटलामध्ये आणि एक्स्ट्राच्या धाबा 1+1 2 धाबा आहेत. त्यामध्ये फ्रीटची संधी आता असेल प्रशांतकडे. प्रशांतला फ्रीट वरती आता हात खोलावे लागतील. सुरुवातीलाच आपण पाहिलं सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून केला, परंतु हा चेंडू जो आहे तो फ्रीटचा आहे, त्यामुळे इथून प्रशांत आता हात खोलेलच म्हणजे शंका नाहीये. 3 बनल्यात आपण पाहतोय, त्यामध्ये फ्रीटची संधी आहे. भूषण थोडीशी मी तर म्हणेन गोलंदाजी चुकीच्या लेंथ वरती, परंतु हा फटका जरूर फसलाय, परंतु फ्रीटचा बॉल आहे. लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचला जाईल त्या ठिकाणी, जेल देखील कॅरी केला होता, परंतु फ्रीटचा बॉल होता आणि त्यामुळे माझ्या इथून विकेट येणार नाहीये. एक धाव जरूर ऍड होईल धावपटलावरती. एका धाब्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. 4 वरती संघ. सी पिनचा चार्जर आहे का? पण लय मोबाईल वेंटिंगला आहे तिथे. यावेळेस देखील फटका लाजबाब आहे. मिड विकेट रिजन मध्ये शतरक्षक तैनात आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक कंप्लीट झाली, रिक्स घेत नाहीये दोन्ही खेळाडू प्रशांत आणि कुणाल. सिंगल न मात्र सामना पुढे डीप मध्ये नेण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण त्यांनाही ठाऊक आहे भूषणचं हे षटक जे आहे ते कसं बसं तरी खेळून काढायचं आहे आणि त्यामुळे इथून रिक्स घेत नाहीयेत दोन्ही खेळाडू. खऱ्या अर्थानं सिंगल डबल सेन्सिबल क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 5 वरती सध्या पाहायला मिळत आहे. हा फटका पुन्हा एकदा फसला जाईल, परंतु शतरक्षक मिड विकेटचा शेवटच्या मोमेंटला अगदी चेंडू हाताला ब्रश झाला असावा. या ठिकाणी फार चांगला एअरपोर्ट पाहायला मिळालं, परंतु इथून 2 धाबा आता एकवटला जात आहेत. थोडासा जर सरळ ठेवला असताना मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तर कदाचित इथून झेल पर्यंत पोहोचला असता, परंतु थोडस फाईन ठेवला होता आणि त्यामुळे कुठेतरी हा झेल त्याच्या अगदीच 2 सेकंदा पुढे या ठिकाणी मी तर म्हणेन लँड झाला जमिनीला आणि इथून मात्र 2 धाबा. प्रशांतची विकेट फार महत्वाची असेल या मॅच मध्ये. जर ही विकेट आली तर कदाचित इथून या धाबा कुठेतरी रोखल्या जाऊ शकतो, पण जो प्रशांत सांगतोय मैं हूं ना अकेला ही हूं लेकिन अकेला ही काफी वो ठोकलाय मिड विकेटला. अगदीच क्रॅकिंग स्ट्रोक बॉन्ड लाईनच्या पलीकडे चाललाय, सीमा पार 4 रन. डेफिनेटली बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू नव्हता यावेळेस आणि तिथंच मात्र 4 धाबा आपण पाहिलं. प्रशांतच्या बॅट मधून अगदी निर्णायक क्षणी बघा शांत क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट. त्यांना ठाऊक आहे की इथून सामन्यामध्ये जर हा सामना जिंकायचा असेल तर सेन्सिबल क्रिकेट, घाई करायची काही गरज नाहीये. त्यांना माहित आहे धाबा ज्या आहेत त्या आटोक्यात आहेत, त्यामुळे इथून एखादा खराब चेंडू किंवा एखाद्या चांगल्या चेंडूला सन्मान देत पुन्हा एकदा 2 खेळाडूच्या मध्ये बेधक गॅप मोठा होता आणि तिथून चेंडूला काढलाय, परंतु शेवटच्या मोमेंटला डाईव्ह स्वतःला करत क्षेत्ररक्षकानं आज चेंडू अडवला अगदी सीमारेषेच्या जवळ आणि तत्पूर्वी या बॉलवरती तब्बल 3 धाबा देखील आपल्याला पाहायला मिळतील. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल धाबा आल्यात आपल्याला पाहायला मिळतील. 13 धाबा 14 आलेत का? 11 होते ना, आज 14 आलेत माफी असावी. पहिल्या ओव्हर मध्ये बनला 14, 31चा पाठलाग करायचा आहे. येणार आता 12 चेंडू आणि 12 मध्ये 17 धावसंख्येची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय की कुलगाव संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये एक तगडा संघ आहे. नेहमीच आपण या संघाचा उल्लेख करत आलाय की एक सेन्सिबल क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा मैदानामध्ये खेळलं. शांत क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो की कुठली घाई करत नाही, रिक्स घेत नाहीये. खराब चेंडू मिळाला तर त्याला अगदी मोठ्या फटक्यामध्ये रूपांतर कन्व्हर्ट केलं जातं. चांगल्या चेंडूला सन्मान. सुरुवातीला आपण उल्लेख केला होता की सुरुवातीला सिंगल न सामना पुढे घेऊन गेले, त्यानंतर शेवटच्या 2-3 वर बॉलवरती आक्रमण केलं. फ्रीटच्या बॉलवरती जरूर धाबा आल्या नव्हत्या, परंतु शेवटच्या अगदीच 4थ्या आणि 5व्या बॉलवरती धाबा अगदीच आपण पाहिल्या येत असताना 7 धाबा 2 चेंडूवरती आल्या. त्यामुळे इथून पहिल्या ओव्हरमध्ये एकूण 14 बनलात, 12 मध्ये 17ची गरज आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्या प्लीज.
17ची गरज आहे. 12 मध्ये टार्गेट अगदीच अबक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. आता गोलंदाज यावेळेस मात्र आपण पाहतोय गौरवला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती अगदी सरसतल पातळ बांधाचा गोलंदाज आपण पाहतोय. अगदीच आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये गौरवनं चांगली गोलंदाजी केली होती. ओ बॅटच्या स्लॉट मध्ये आवाज फार चांगला आला होता आणि फटका देखील चाललाय. ती मारेगा फार मॅक्झिमम 7 धावा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी बॅटच्या रडार मध्ये इन्फॉर्म खेळाडू आहे प्रशांतचा आपण उल्लेख करत आलोय. तर बऱ्याच मैदानावरती त्यानं खऱ्या अर्थानं अशी बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. टीमची थोडं धाबसंख्या एकूण स्कोरकार्ड वरती जाऊन पोहोचेल 20 या अंकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. बघा चूक कुठे झाली तर कदाचित मागच्या षटकामध्ये भूषण जर नो बॉल फेकला नसता तर प्रशांतचा एक झेल देखील पकडला गेला होता लॉंग ऑफला. तिथे प्रशांत जर बाद झाला असता कदाचित तर सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. बॅटची कडा होती धाव लगेचच धावेसाठी कॉल परंतु डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित तिथून कुणालचं काम तमाम होतं त्या ठिकाणी. परंतु अगदीच डायरेक्ट हिट होत नाही आहे त्या ठिकाणी आणि त्यामुळे इथून पुन्हा एकदा जीवनदान ठिकाणी भिडला जाते. एक धाव एका धावेनं मध्ये 21 वरती संघ जाऊन पोहोचला. अजूनही आपल्याला 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. 9 मध्ये 10 अगदी आपण आता सोपं बनवलं जातं बॉल टू समीकरण. परंतु असे मॅच जे असतात ना तर खऱ्या अर्थानं शेवटच्या बॉल पर्यंत जातं. परंतु दोन्ही सेट फलंदाज आहे कुणाल आणि प्रशांत चांगलं बॅटर दोन्ही पाहायला मिळतात. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जरूर धाव करण्याचा प्रयत्न मिस फील्ड आणि इथून देखील खराब फिल्डिंग झाली आहे त्या ठिकाणी. धाव नव्हती खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी. परंतु जर तुम्ही अशी शतरक्षण केलं तर कदाचित इथून आता मग घरचा रस्ता तुम्हाला पकडावा लागेल. कारण एक एक धाव फार इम्पॉर्टंट असते मॅच मध्ये. पण पाहिलं मागच्या मॅच मध्ये देखील असाच सामना आपण पाहिला होता. सावरे बॉईज शेवटच्या बॉल पर्यंत तो सामना आपण पाहिला 2-3 चेंडूवरती. प्रत्येक डाव करताना आपण पाहिलं की लेग स्लिपच्या माध्यमातून एक मिस फील्ड झाली होती आणि तिथून त्या 2 धाबा एक्स्ट्रा गेल्या होत्या आणि तिथूनच कुठेतरी त्या सामन्याला कलाठी मिळाली होती. जणू काही तेच चित्र याही मॅच मध्ये पाहायला मिळतात. मिस फील्ड आणि जरी तिथून सामना गमावला ना मी तर म्हणेन की फिल्डिंग करणाऱ्या टीमला तर कारणीभूत त्यांना फिल्डिंग असेल. कारण फिल्डिंग फार खराब राहिली. ज्या इंटेक्शन थ्रो व्हायला हवं होतं तिकडे थ्रो नाहीये. विकेट किपरच्या माध्यमातून आपण देखील पाहिलं थोडीशी चूक होताना. त्यानंतर आपण भूषण एक 9 चेंडू फेकला होता. शेवटचे आता 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. 7 म्हणजे 7 बॉल टू समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका लाजबाब आहे. अगदी समलंग कक्षेला सलामी देत ठोकलाय प्रशांत ब्रँडेड. हा खणखणीत असा चौकार. समीकरण आता बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. स्ट्रोक अगदीच फार चांगला. एक टप्पा अगेच चेंडूला सीमारेषे बाहेर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. सहा मध्ये 3ची गरज आहे. कदाचित हा चौकार गेला नसता तर इथून सामना फार चांगला पाहायला मिळाला. समाधान मागच्या षटकामध्ये डेट ओव्हर मध्ये फार चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाजी मध्ये सामना जिंकून दिला होता संघाला. तोच समाधान आला आता बॉलिंग ट्रॅक वरती. 6 मध्ये 3 त्याला वाचवायच्यात. परंतु दोन्ही सेट फलंदाज कुणाल आणि प्रशांत. ओ समाधानचा हा बॉल सरळ बॅटला टॉपेस घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये बेसाबलाय आणि पहिली विकेट डाऊन. पहिला विकेट या ठिकाणी मैदानाच्या बाहेर कुणालच्या स्वरूपात लागतोय हा पहिला धक्का.
चला बॅट्समन पाठवा, बॅट्समन रेडी ठेवा. खास करून 5 मध्ये 3 ची गरज आहे. तर चूक कुठं झाली, शेवटच्या दुसऱ्या बॉलच्या मित्रमंडळी शेवटच्या बॉलवरती आलेला तो चौकार कदाचित आला नसता तर इथून समीकरण वेगळं, गणित वेगळं असतं. परंतु त्या चौकारानं पुन्हा एकदा मी तर म्हणेन थोडंसं दबाव गोलंदाजावरती सध्या पाहायला मिळेल, कारण येणारे 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी 3 धाबांची गरज आहे. परंतु समाधानकडे ती गोलंदाजी आहे की ह्या धाबा तो रोखू शकतो. तेजस ठाकरे आपण पाहतोय 1 डाऊनचा हा खेळाडू मधाच्या आतमध्ये. आता तेजसला आपण पाहतोय 5 मध्ये 3चं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथून जोपर्यंत प्रशांत आहे ना तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काही घडू शकतं. तेजस ठाकरे नवी बॅटर, डावकुऱ्या हाताचा स्फोटक खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये आपण त्याचा बॅट मधून एक फार लांब षटकार त्यानं मारला होता आणि तोच तेजस आता 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये क्रॉस बॅटनं ऑब्स्टिकला जाऊन केल्याचा प्रयत्न, थ्रो पुन्हा एकदा चुकीच्या एंडला. तशी नीट नव्हतीच. आणि इकडं देखील काय घडलं जात आहे. दोन धाबा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत आणि स्कोर इज लेवल. 4 चेंडू आणि 1 धाबा संख्येची गरज आहे. जाऊ 1 रन गेला होता ना, काय एवढा विषय. चला स्कोर इज लेवल. 1 धाबा संख्येची गरज. समाधान गोलंदाजी चांगली राहिली होती पण शतरक्षकाची साथ मिळालीच नाहीये. त्यावेळी स्ट्राईक जरूर ठेवल स्वतः जवळ आणि इथून पुन्हा एकदा खेळाडू होईल. यावेळेस मत बाद. अजून एक धक्का. प्रशांत स्ट्राईक स्वतः जवळ ठेवली. 3 चेंडू आणि 1 धाबा संख्येची गरज या मॅच मध्ये आता पाहायला मिळते. बघा चुका फार झाल्या. तुम्ही तर म्हणेन इथून जनता राजा आपण पाहतोय सील संघाच्या माध्यमातून. जर आज सामना त्यानं गमावला तर त्या कारणीभूत मात्र फिल्डिंगच असेल, कारण फिल्डिंग मध्ये फार चुका झाल्यात. ज्या एंडला थ्रो व्हायला पण तिकडे थ्रो होत नाहीयेत. मिस फील्ड झाली आहे. भूषणच्या पहिल्या षटकामध्ये एक भीमर. बऱ्याच चुका आज आपण पाहिल्या की जनता राजा सील टीमच्या माध्यमातून आणि त्यामुळे कुठेतरी सामना त्यांच्या हातातून थोडासा घसरताना दिसतोय. ओफ्ट बॉल, आउट बॉल. क्या बात आहे. समाधान अजूनही सामना सोडायला तयार नाहीये. जबरदस्त चेंडू रिलीज केलाय. कान में क्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 2 चेंडू 1 धाबा संख्येची गरज. हा चेंडू आता दोन्ही संघाच्या पाचल्या पासपूस करणार आहे, कारण हा चेंडू जर का इथून डॉट किंवा विकेट आलीच तर या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी डेशिंग. त्यामुळे तुम्हाला 1 धाब कंपल्सरी बनवावीच लागेल. लेट कट केलाय. गली फाइंडला क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा विनिंग फटका आलाय फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून. हा चौकार. चला यानंतर नेक्स्ट मॅच लगेच असेल.